पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. क्रूर अमानुष सैतानांनो, रक्तपिपासू हैवानांनो, याद राखा अरे भ्याडांनो, मानवतेच्या वैऱ्यांनो, पुन्हा चुकूनही बघाल जर, जाळून टाकू जहरी नजर, भारतभूचा प्रत्येक जण पुन्हा फुलवणार नंदनवन, पुन्हा फुलवणार नंदनवन. नमस्कार. वलयांकीच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. या निमित्तानं माझ्या मनात विचार आला की आज आपल्याला पुस्तकांचा दिवस साजरा करता येईल आणि त्यासाठी मी खास आलोय पुण्यातल्या आपल्या सर्वांच्याच आवडत्या अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये. मित्रांनो, अक्षरधारामध्ये प्रवेश करतानाच इतक्या भारी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला जाणवतात ना, आणि आत आल्यावर तर आपण सगळं जगच विसरून जातो. इतकं सुंदर कल्पकतेनं निर्माण केलेलं एकापेक्षा एक दर्जेदार असं पुस्तकांचं हे दालन आहे. पुस्तकांशी आपलं प्रत्येकाचंच नातं जुळलं ते अगदी लहान वयात, अगदी नकळत्या वयात. म्हणजे छान छान गोष्टी, चांदोबा, पंचतंत्रातल्या गोष्टी, इसापनीतीच्या गोष्टी, रामायण महाभारतातल्या गोष्टी, बिरबलाच्या गोष्टी, बडबड गीतांपासून ते मग शाळेत गेल्यानंतर अभ्यासाला असणारी पुस्तकं, त्या पुस्तकांचा, नव्या कोऱ्या पुस्तकांचा मनात भरून राहणारा वास, त्याच्यानंतर मग पुढे कथा, कादंबरी, कविता, नाटकं, कितीतरी प्रकारची पुस्तकं. मित्रांनो, ही पुस्तकं जर आपल्या आयुष्यात नसती ना तर आपलं आयुष्यच नीरस झालं असतं. माझी जशी पुस्तकांची मैत्री होऊ लागली तसं माझ्या लक्षात येऊ लागलं की पुस्तकं आपल्याशी बोलतात, आपलं ऐकतात, आपला हात घट्ट धरून आपल्यासोबत चालतात. एक वेळ सख्खा मित्र आपली साथ सोडेल, पण पुस्तक आपली साथ कधीच सोडत नाही. मी कवी, गीतकार म्हणून मुसाफिरी करावी अशी ठिणगी माझ्या मनात पेटण्यामागचं एक खूप महत्त्वाचं कारण म्हणजे ही पुस्तकं आहेत. लहान वयातच मला वाचनाचं वेड लागलं. म्हणजे अक्षरशः जी मिळतील ती पुस्तकं मी वाचत सुटायचो. शालेय वयातच सर्वच प्रकारच्या साहित्य प्रकारांनी मला झपाटून टाकलं होतं. तुम्ही एकीकडे मनात विचार करत असाल की हे सगळं वाचनाचं वेड वगैरे सगळं ठीक आहे, पण आजच्या या भागाचं जे शीर्षक आहे की असं पुस्तक प्रकाशन जगात कुठं झालं नसेल, हा नक्की काय विषय आहे सांगतो. मी साधारण 1998-99च्या दरम्यान कविता लिहायला लागलो. त्यानंतर मग 8-10 वर्षात बऱ्यापैकी कविता झाल्या. 2011मध्ये डिसेंबर महिन्यात माझं लग्न झालं. तेव्हाची एक गोष्ट ही. एकीकडे लग्नाची तयारी सुरू होती आणि माझ्या मनात विचार आला की आत्तापर्यंत ज्या काही कविता झाल्या आहेत त्यातल्या निवडक कवितांचा एक कविता संग्रह तयार करावा आणि लग्नाच्या मांडवातच त्याचं प्रकाशन करून आलेल्या पाहुण्यांना तो भेट म्हणून द्यावा. असं एकाच मांडवात माझीच 2 लग्न लावण्याचा मी घाट घातला. स्वतः उत्कर्षा, जिच्याशी माझं लग्न होणार होतं ती, आणि माझा जिवलग मित्र मंगेश तांबे, या दोघांनी कविता निवडीपासून ते प्रत्येक टप्प्यावर मला खूप मोलाची मदत केली. मंगेशने तर अक्षरशः तासनतास, दिवस रात्र एक करत या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतली सगळी रेखाचित्र त्यानं काढली. त्यानंच या पुस्तकाची खूप सुंदर आणि कल्पक अशी मांडणी केली. सुप्रसिद्ध लेखक माननीय प्रवीण दवणे सर यांनी पुस्तकासाठी प्रास्ताविक लिहून दिलं. हा माझ्यासाठी खूप मोलाचा आशीर्वादच आहे. जवळजवळ 3 महिने आम्ही पुस्तकावर काम करत होतो. म्हणजे लग्नाच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत पुस्तकाचं काम चालू होतं. लग्नाच्या आदल्या रात्री तर मी झाडून सगळ्या नातेवाईकांना पुस्तकाच्या रॅपिंगसाठी कामाला लावलं होतं. माझं अर्ध लक्ष लग्नात आणि अर्ध लक्ष पुस्तकात होतं. लग्न लागता क्षणी बोहल्यावरून उतरताच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची अनाउन्समेंट केली. मला आजही सांगायला खूप आनंदानं भरून येत आहे की माझ्या एक झाड शब्दांचं या पहिल्याच काव्यसंग्रहाचं प्रकाशन भक्तिगंधर्व कैलासवासी कमलाकर तपस्वी काका, ज्यांच्या मुखातून प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ बोलायचे, त्यांच्या शुभ हस्ते, आणि स्वाध्याय महाविद्यालयातले माझे आदरणीय गुरु मोहिनीराज दातार सर, या दोघांच्या शुभ हस्ते पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा संपन्न पार पडला. आजही ते क्षणचित्र मी जपून ठेवलेत. तो माझ्यासाठी कायमचा अनमोल ठेवा आहे. काहीतरी वेगळं करा असे सगळे करत होते आग्रह. स्वामींच्या कृपेने बरेचसा प्रकाशित झाला कविता संग्रह.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु अक्खल गोड निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिन्ह श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की उत्कर्षाने जो उखाणा घेतला त्याचा खगाना मात्र लांबपर्यंत गेला. सुंदर घेतला, अभिनंदन. वैले राजा त्याला मी राजा म्हणतो नाही आणि इकडे राणी. वैलेचं कसं चिंतनशील मुलं आहे तो आणि अतिशय अंतर्मुख होऊन चिंतनातून भगवत कृपा प्राप्त करून काव्य लिहिणं नव्हे भगवंतांचे लिहून घेणं असं त्याचं स्वयंभूत्व ते जन्मनाच त्याला प्राप्त झालेले. वलय म्हणलं की मला त्याच्या मागे समर्थांच्या कृपेतच वलय दिसत आणि ते सुवर्ण सोन्याचं तर त्याचं खूप शिकान नाव व्हावं. आता एक झाड शब्दांचं अशा अनेक झाडं तो लावणार यात शंका नाही. आणि वलय कसं आहे त्याचं जे लिखाण आहे त्याला एक वेगळं वळण आहे. आता कसं अक्षरमध्ये तुमचं छान आहे पण अक्षर वळणणार आहे हे जसं आहे तसं त्याच्या वळणाला म्हणजे वळणणार वळण आहे अशी मोठी त्याचे एक वैशिष्ट्य आहे. त्या वैलयच्या ह्या त्याच्या संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि त्याला भरभरून आशीर्वाद स्वामी समर्थांनी त्याच्याकडनं अनेक काव्यसंग्रह लिहून घ्यावे, प्रकाशित व्हावेत आणि त्याचं एक नावलौकिक एक सिद्धहस्त गीतकार सिद्धहस्त कवी अशी त्याची महान कीर्ती जागतिक पातळीवर व्हावी अशी मी समर्थाना आमच्याकडे आपल्या सर्वांच्या वतीने त्याच्या या कार्याला भरभरून शुभेच्छा. स्वामींना मी आल्यानंच प्रार्थना केली की देवा वलय राजाच्या या सर्व कार्याची नोंद गृहिणीत मुखात झाली पाहिजे आणि नक्की होईल. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिन्ह श्री गुरुदेव दत्त. वलयाचं नातं आहे, विद्यार्थ्याचं नातं आहे पण त्याचं काव्य पहिल्यापासून आहे. जे न देखे रवी ते देखे कवी असं तिथं ते वर्णन आहे आणि फार सुरेख सहज तो काव्य करतो, पाहता पाहता काव्य करतो आणि त्या प्रसंगाला एक मोठा भारदार असा आणून देतो की त्याची काव्य प्रतिभा अशी पुढे जावं ही प्रभूचरणी प्रार्थना. ही पुस्तक प्रकाशनाची गोष्ट जेव्हा ज्येष्ठ व्यंगचित्रकार कैलासवासी मंगेश तेंडुलकर काकांना कळली तेव्हा ते मला म्हणाले की वलय, जगाच्या पाठीवर तू एकमेव असा कवी असशील ज्यानं लग्नातच त्याच्या कवितेशी लग्न लावलं. एक झाड शब्दांचं या माझ्या पहिल्याच काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार प्रदान झाला आणि ज्येष्ठ कवयित्री अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. ताईंचा या रूपानं मला आशीर्वादच मिळाला, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. एक झाड शब्दांचं हा माझा काव्यसंग्रह इथं अक्षरधारामध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, तो विकत घ्या आणि जरूर त्याचा आनंद घ्या. अक्षरधाराच्या रमेश राठेवडेकर सरांनी माझ्या अगदी उमेदीच्या काळापासून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि इथंच माझ्या कॅलिग्राफिकल मगचं सुद्धा ओपनिंग झालं होतं. त्यासाठी गमभन प्रकाशनचे लम कडू सर आणि जयदीप कडू या दोघांनी अप्रतिम डिझाईन्स करून मग्स तयार केले होते आणि सिद्धार्थ चांदेकरच्या हस्ते इथंच कुसुमाग्रज वाचन कट्ट्यावरती त्याचं ओपनिंग झालं होतं. आजही हा एपिसोड वलयांकितचा जेव्हा शूट करायचं माझ्या मनात आलं, राठिवडेकर सरांना मी फोन केला तेव्हा एका क्षणात त्यांनी आनंदानं होकार दिला. मित्रांनो, हा होकार हे खंबीरपणे पाठीशी उभं राहणं यामुळेच लिहिण्याची, आयुष्याला हसतमुखानं भिडण्याची अशी ताकद मिळते, जिद्द मिळते. त्यासाठी रमेश राठिवडेकर सरांचे खूप खूप मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. आणि आता जाता जाता पुस्तकावरची एक मस्त कविता सादर करून या भागापुरता मी आपला निरोप घेणार आहे. फक्त जाण्याआधी आपली नेहमीची सूचना, ओळखलं असेलच,
यस, हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून मी मनापासून प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मला पण थोडासा आनंद द्या. आता कविता सादर करतो. कविता आहे पुस्तकाच्या पानापानातून. भावना असं AI ॲपवर लिहून मोबाईल सहज एका पुस्तकात ठेवला. तेवढ्यात एक हुंदका ऐकू आला. मी पटकन पुस्तक उघडून आधी मोबाईल चेक केला. तो दगडासारखा निस्तब्ध. मोबाईल बाजूला केला तेव्हा पुस्तकाच्या एका पानावर दिसला सुकलेला एक अश्रूचा थेंब. मी झरकन मोबाईल बाजूला केला आणि पुस्तक हातात घेतलं. पुस्तकाची पानं भराभरा चाळू लागलो. पुन्हा पुन्हा पिसाटल्यासारखा चाळू लागलो. तेवढ्यात 2 पानांमधून गळून पडलं एक पिंपळ पान. संपूर्ण जाळी झालेल्या त्या पिंपळ पानाला जपलं होतं पुस्तकानंच. एका पानातून डोकावताना दिसलं वाळलेलं गुलाबाचं फूल, वाचन खूण म्हणून ठेवलेलं. मी भान विसरून पुस्तक उराशी कवटाळलं आणि भरभरून घेतला पुस्तकाचा वास. पानाला हळुवार स्पर्श करताच जाणवलं पुस्तकच आपल्या मनाला स्पर्श करत आहे. ओसंडून वाहत आहे उत्कट अव्यक्त भावना. सुकलेल्या अश्रूच्या थेंबातून, त्या पिंपळ पानातून, वाळलेल्या गुलाबाच्या फुलातून, मनाच्या खोल तळातून, पुस्तकाच्या पानापानातून.